अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती सोहळा आज नगरच्या चौंडीत संपन्न होणार आहे। हा उत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जनसमुदायाला संबोधितही करतील। चौंडीच्या विकासासाठी सरकारकडून निधी देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने या अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती जी आहे ती साजरी करण्यात येत आहे। आपण पाहतोय चोंडीमध्ये हजारोंच्या संख्येने अहिल्या भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अहिल्यादेवींचा जयघोष करत या ठिकाणी सर्व भक्तगण जे आहेत ते वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे। खरं तर दरवर्षी या ठिकाणी अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे आहे तर वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे या ठिकाणी करण्यात येत असतं। आपण पाहतो या ठिकाणी राज्यातील वेगवेगळ्या भागातून आता अहिल्या भक्त जे आहेत या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या वाड्यामध्ये या ठिकाणी त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भव्य दिव्य असा हा अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा आहे। त्यामध्ये त्यांचं पूर्णाकृती स्मारक देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, चोंडी, अहिल्यानगर।